हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळची माझी सगळी जी आवराआवरी आहे ती पहिले सुरू आहे. तर आज आहे शनी जयंती आणि आज आहे अमावास्यासुद्धा. तर अमावास्याला काय काय आपण गोष्टी करतो, जसं प्रत्येक म्हणतात ना की जसं सण असतो, कुठली तिथी असते किंवा काय, तर तेव्हा आपण काय काय गोष्टी करत असतो. तर तसंच अमावास्येला सुद्धा आपण काय काय गोष्टी केल्या की त्याचे खूप चांगली फळं आपल्याला मिळतात. तसंच आता अधिक महिना सुरू होतो आहे, तर अधिक महिन्यात आपण काय काय करायचं आहे, अधिक महिना म्हणजे नक्की काय, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर अमावस्येचा जो दिवस असतो, म्हणजे दर 15 दिवसांनी अमावस्या आणि पौर्णिमा या गोष्टी सुरूच असतात. तर अमावस्येला काय काय करायचं, तर अमावस्येला आपल्या घरातली जी पण धूळ असेल, जे पण काही स्वच्छ करायचं असेल, जाळ्या जळमटं हे सगळं आपल्या घरातून काढायचं. म्हणजे आपल्या घरातली एक प्रकारची जी नेगेटिव्हिटी असते ती आपण घराच्या बाहेर काढायची. तसं तर आपण रोजच आपलं घर जितकं तुम्हाला व्यवस्थित नीटनेटकं स्वच्छ ठेवता येतं तेवढं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच शक्य नसेल तर जेव्हा अमावास्या येते ना, तेव्हा तुम्ही नक्की घरातली जी जळमटं आहेत, जाळ्या आहेत, तर त्या सगळ्या बाहेर काढा. आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा निरुपयोगी वस्तू असतात की ज्या फक्त आणि फक्त पडून असतात. आपण त्यांचा कधीच वापर करत नाही. आणि मग अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही अशा दिवशी निदान 3 ते 4 गोष्टी किंवा एखाद दुसरी गोष्ट घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अमावास्येची जी संध्याकाळ असते ना, तर त्यावेळी तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करा. कारण तुम्ही बघा, जेव्हा पण आपण लक्ष्मीपूजन करतो ना, तेव्हा आपण अमावास्येच्या तिथीच्या दिवशीच आपण लक्ष्मीपूजन केलं जातं. तर म्हणून अमावास्येला नेगेटिव्ह दृष्टीने न बघता जर तुम्ही पॉझिटिव्हली बघितलंत आणि हे बरेच जे असे काही छोटे छोटे उपाय आहेत किंवा काही गोष्टी आहेत, तर ह्या जर आपण करत राहिलो ना, तर खरंच आपल्याला जी नेगेटिव्हिटी आहे ती आपल्यापासून लांब होते आणि पॉझिटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट करते. आपण कुठलीही गोष्ट कसा तिच्या विचार करतोय त्या बाबतीत, तशीच गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते. घर स्वच्छ करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्ही जी आपली जी फरशी आपण पुसतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही अमावास्येला ना हळद, खडा मीठ आणि गोमूत्र घालत जा. तर समजा हळदीने कसं कधी-कधी डाग पडतात, तर त्यामुळे हळद जर तुम्ही स्किप केली तरी चालेल. पण जे खडा मीठ आहे किंवा गोमूत्र आहे, ते तुम्ही तुमच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये घाला आणि त्याच्याने तुमची फरशी पूर्ण स्वच्छ करा. बघा, ह्या गोष्टी आपल्याला तेवढा कळत नाही की खरंच याचा किती प्रभाव पडतो. पण नकळत आपल्या घरामध्ये एक जी निगेटिव्ह एनर्जी साचते आपल्या विचारातून, कोणाच्या दृष्टीतून, तर ती याच्यातून कमी होण्याचा प्रयत्न होतो. तसंच आपल्या घरामध्ये एखादं झाड सुकलं असेल, विशेषतः तुळस जेव्हा आपल्या घरातली सुकते ना, तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या घरात जी काही विडापिडा येणार असेल, जे काही अरिष्ट येणार असेल, तर ती तुळस आपल्या स्वतःवर घेत असते. तर म्हणून लगेचच तुळस आहे ना, जी सुकली असेल तर ती पूर्ण काढून टाका. नवीन तुळस लावा त्या ठिकाणी. आणि ही सगळी कामं ना, म्हणजे तुळस वगैरे काढायचं मी ह्यांनाच सांगते. जेव्हा घरी असतात तर तेव्हाच तुळस काढून टाकते, सुकली असेल पूर्ण तर. तर अशी त्याला बरीच कारणं असतात. असं नसतं की एकच कुठलं कारण असतं. तर बाकीच्या सगळ्या तुळशी बघा कशा हिरव्यागार आहेत, पण ही एकच तुळस सुकली होती. तर बऱ्याच ताईंनी मला अधिक महिन्याबद्दल विचारलं होतं की ताई, आता अधिक महिना सुरू होणार आहे, तर त्यामध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तर बघा, आज जो आहे तो आहे शनिवार 16 तारीख. आज अमावस्या आहे. अमावस्या आज रात्री संपेल आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे 17 तारखेपासून आपला अधिक ज्येष्ठ महिना म्हणजे अधिक महिना सुरू होणार आहे. तर हा 17 पासून पुढच्या महिन्यात जूनमध्ये 15 तारखेपर्यंत हा संपूर्ण अधिक महिना आहे. तर अधिक महिना म्हणजे काय? तर हिंदू पंचांगानुसार चंद्रमास आणि सौरमास यांच्यात फरक निर्माण होतो. तो समतोल राखण्यासाठी साधारणपणे प्रत्येक 2 वर्ष आणि 8 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना येतो आणि त्यालाच अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला सांगू, हा महिना ना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्यालाच पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. तर हा अधिक महिना का येतो? तर हिंदू पंचांग चंद्राच्या गतीवर आधारित आहे.
चंद्रवर्ष जे असते ते सुमारे 354 दिवस म्हणजे 354 दिवस आणि सौरवर्ष जे असतं ना ते सुमारे 365 दिवसाचं असतं. तर दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडत असतो आणि हा जो फरक आहे तो भरून काढण्यासाठी काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक महिना असंही म्हणतात. तर या महिन्याचं महत्त्व काय आहे? तर अधिक महिना हा जप, तप, दान, पूजा, नामस्मरण, सत्संग, अध्यात्म यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेलं पुण्याचं फळ हे अधिक पटीने मिळतं. म्हणून अधिक महिन्यात काय काय करावं? तर अधिक महिन्यात सर्वात जास्त भगवान विष्णूंची आपण पूजा करायची. त्यासाठी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता, श्रीमद भगवद्गीता वाचन करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुळशीचं पूजन तुम्ही करा, कारण तुळशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. नामस्मरण आपलं सतत चालू असलं पाहिजे. त्यामध्ये आपलं स्वामींचं नामस्मरण आहे. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करू शकता, स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. म्हणजे जे पण पूजेच्या बद्दल आहे, अध्यात्माच्या बद्दल आहे, त्यात जास्तीत जास्त आपली सेवा आपण चालू ठेवली पाहिजे. तसंच सगळ्यात जास्त मी म्हणेन की महत्त्व जे आहे ते म्हणजे दान धर्माला आहे. कारण जी गोष्ट आपण करतो ना या महिन्यात त्याचं अधिक पुण्यफळ आपल्याला मिळतं. तर म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जे दान आहे ते म्हणजे की अन्नदान, त्यानंतर वस्त्रदान, गाईला चारा घालणं, गरजू लोकांना मदत करणं, याला खूप 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 विशेष महत्त्व आहे. तसंच या महिन्यात जे तीर्थक्षेत्र असतात त्यांना आपण भेट द्यावी किंवा जिथे तीर्थक्षेत्र असतात तिथे आपण तीर्थस्नान करायचं असतं. म्हणजे जी नदी असते तिथे स्नान करायचं असतं. बऱ्याच ताईंनी या कलशाबद्दल म्हणजे मंगल कलशाबद्दल मला बऱ्याचदा विचारलं होतं. तर मंगल कलशावरचा जो नारळ आहे बघा, आता इतका उन्हाळा आहे तरी माझा नारळ अगदी ओलाचिंब आणि गडद रंगाचा दिसत असेल, कारण त्याला सतत पाण्याचा पुरवठा होत असतो. नारळ घेताना असा घ्यायचा की तो तुमच्या कलशामध्ये थोडा पाव भाग त्याचा आहे ना नारळाचा, तो खाली बुडला पाहिजे. म्हणजे त्याला सतत पाणी नारळाला मिळत राहतं आणि त्यामुळे आपला नारळ सुकत नाही किंवा तडत नाही. आणि हे जे मंगल कलशाचं पाणी आहे हे तुम्ही रोजच्या रोज जर बदलत असाल तर अतिउत्तम. पण जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा असे जेव्हा खास दिवस असतात, देवींचे वार असतात, कारण आपण हा कुलदेवीचा नारळ किंवा कुलदेवीचा कलश म्हणून आपण याची स्थापना करत असतो. म्हणून देवींचे जे वार असतात तर त्या वाराला जरी आपण ह्याचं पाणी बदललं, यातलं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशींना घाला किंवा झाडांना घाला, तर आपला जो कुलदेवताचा मंगल कलश आहे तो अशा प्रकारे आपण कलशाची काळजी घ्यायची. म्हणजे नारळाला छान कोंब फुटतो, आपल्या घरात कुलदेवतेचा वास अखंड राहतो आणि आपल्या घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता राहते. तसंच अमावास्येला ना आपण सगळं घर स्वच्छ करतो, तसंच आपलं देवघरसुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. जे दिवे असतात, जे दिवे नेहमी छान प्रज्वलित होत असतात, तर ते खूप ठिकाणी मी बघितलेत की दिवे अगदी खूप खराब होईपर्यंत ते वापरले जातात. तर तसं न करता वेळोवेळी दिवे स्वच्छ केले पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की उंबरट्याचं लेपण. हे तर तुम्हाला मी वेळोवेळी दाखवत असते यासाठी, कारण प्रत्येक वेळी आपण सारखी जी गोष्ट दाखवतो ना मग त्याची एक आठवण केल्यासारखं होतं. तर म्हणून मी लेपण तुम्हाला दाखवत असते की आपला उंबरा जो आहे, आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते जेवढं सुशोभित, जेवढं स्वच्छ, जेवढं प्रसन्न असेल ना तितकी आपल्या घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. म्हणून प्रत्येक खास दिवसाची सुरुवात जी आहे ना ती उंबरट्याच्या लेपणापासून नक्की करा. तर अधिक महिन्यात मी तुम्हाला सांगितलं की काय करायला पाहिजे. आता त्यानंतर आपण काय करू नये अधिक महिन्यात. तर कुठलंही शुभ कार्य नवीन जे आहे ते अधिक महिन्यात केलं जात नाही. म्हणजे लग्न, गृहप्रवेश, मुंज, मोठे शुभ समारंभ हे टाळले जातात. तर हे का टाळले जातात? कारण या महिन्यात जास्तीत जास्त सेवेला महत्त्व दिलं जातं. जसं आपण हे टाळतोय ना, म्हणजे मोठे मोठे कार्यक्रम करणं टाळतोय, तसंच या महिन्यात आहे ना आपण राग, कटू बोलणं, घरातली भांडणं, क्लेश या गोष्टींपासून सुद्धा दूर राहावं. कारण आपण हे सगळं घेऊन जर आपण आपली सेवा, नामस्मरण जर करत असू, तर त्याचा तो फरक जो आहे ना, तो तुम्हाला जाणवणार नाही आणि ती सेवा तिथपर्यंत पोहोचली जाणार नाही. तर म्हणून नकारात्मक विचार टाळले पाहिजेत. कारण हा जो महिना आहे ना, हा आत्मशुद्धीचा महिना मानला जातो.
तर पुराणानुसार इतर महिन्यातील या अतिरिक्त महिन्याला ना कमी लेखलं गेलं होतं. तर तेव्हा हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी त्यांना स्वतःचं नाव दिलं. तर म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. म्हणून हा महिना अत्यंत श्रेष्ठ आणि पुण्यदायी मानला जातो. तर महिलांनी या महिन्यात काय करायचं आहे? महिलांनी रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरात छान दिवा लावायचा आहे, तुळशीला पाणी घालायचं आहे, घरात शांतता ठेवायची आहे. शक्य असल्यास बरेच जण या महिन्यात त्यांना सात्विक भोजन करतात. काही जण कांदा लसूणसुद्धा वर्ज्य करतात. देवाचं नामस्मरण सतत करत राहतात आणि या महिन्याचं जर आपण व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला याचे खरंच काय काय फायदे होतात. तर आपल्याला मनःशांती मिळते, आपल्या घरात सकारात्मकता वाढते, आध्यात्मिक आपली जी प्रगती आहे ना ती होते, आपलं मन स्थिर राहतं. तर लेपन केल्यानंतर बघा बऱ्याचदा ना थोडीशी हळद राहते. तर त्यामध्ये काय करायचं, जर तुम्ही प्लेन बनवलं असेल म्हणजे त्याच्यामध्ये जर काही अत्तर किंवा काही घातलं नसेल, तर ती जी हळद आहे ना त्यामध्ये छान पाणी थोडंसं आणखीन वाढवा आणि ती हळद म्हणजे ते हळदीचं पाणी तुम्ही तुमच्या तुळशींना घाला. कारण कधी-कधी बघा तुळशींमध्ये बॅक्टेरिया म्हणजे असे किडे किंवा काही तयार होतात. तर त्यापासून त्याचं संरक्षण होतं हळदीमुळे. पण फक्त हळद घालायची नाही. कधीही कुठलंही आपण जेव्हा जिन्नस झाडांमध्ये घालतो, तर त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचं सुद्धा प्रमाण असलं पाहिजे. तर सगळ्यात आणखीन खूप छान गोष्ट जी मी नेहमी तुम्हाला सांगत असते ती म्हणजे की भीमसेनी कापूर. तर जेव्हा काही अमावस्या असते, पौर्णिमा असते, म्हणजे ज्यांना रोज जमत नाही मी त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी निदान या दिवशी तरी आपल्या संपूर्ण घरात भीमसेन कापूर तुम्ही लावत जा. माझं तर रोज सकाळ संध्याकाळ मी लावते. ह्याने सुद्धा आपल्या घरातली जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते. बघा नेगेटिव्ह एनर्जी फक्त कोणी दुसऱ्यांनी आपल्या घरात येणं किंवा दुसऱ्यांनी बघणं ह्यानेच होत नाही. आपण दिवसभरात आपल्याच घरात आपण किती सारे विचार करत असतो. त्यामध्ये कितीतरी सारे विचार हे नेगेटिव्ह किंवा नकारात्मक असतात आणि त्याचासुद्धा परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो. आपण नकळत कोणावरती राग करत असतो, कोणाचा द्वेष करत असतो. तर त्यामुळे सुद्धा ते परिणाम आपल्या घरामध्ये होत असतात. तर म्हणून त्याही गोष्टी आपल्या घराच्या बाहेर जाव्यात. तर यासाठी हे रोजचे अगदी साधे असे हे उपाय पण नाही म्हणता येणार, की रोजच्या अगदी साध्या गोष्टी आहेत. त्या जर केल्या ना, तर तुम्ही बघा हळू आपल्या घरामध्ये ना हळू या गोष्टींचा खूप फरक पडायला सुरुवात होते. तर हा जो अधिक महिन्याचं जे मी तुम्हाला महत्त्व सांगितलं ना, त्याचं खूप एक छान महत्त्व आहे. ते म्हणजे की घरात कितीही पैसा असला तरी कधी-कधी आपल्याला जी मनःशांती हवी असते ना, ती नसते. तर म्हणून कदाचित देवाने हा अधिक महिना दिला असेल, की थोडं थांबण्यासाठी, थोडं स्वतःकडे पाहण्यासाठी आणि थोडं देवाजवळ जाण्यासाठी हा अधिक महिना आहे. तर म्हणून अधिक महिन्याची बरीच माहिती मी तुम्हाला दिली. जेवढं मला माहिती होतं ना, तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर असं आजचं म्हणजे आज असा जो अधिक महिना सुरू होणार आहे, आता आपल्या या 17 तारखेपासून सुरू होणार आहे आणि पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. तर आपल्याला जेवढं शक्य होईल, तेवढं आपण या महिन्यात छान सेवा करूया. तेवढं छान वातावरण चांगलं ठेवूया, की ज्यामुळे आपण जी सेवा करतोय ना, ती आणखीन जास्त प्रमाणात म्हणजे देवापर्यंत पोहोचावी. बघा पूर्वी लोक त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना जुने लोक जे सांगत असतील किंवा जे शास्त्र पुस्तकं आहेत त्याच्यामधून वाचून ते त्यांना काही गोष्टी सांगत असतील त्याच्यानुसार ते गोष्टींचं अनुकरण करत होते आणि खरं सांगू तर तेव्हा खरंच लोकांना खूप वेळ होता, लोक खूप वेळ काढत होते. पण आत्ताचं जे हे जीवन चाललं आहे ना हे खूपच धावपळीचं, खूपच धकाधकीचं, म्हणजे अक्षरशः दिवस, महिने, वर्ष कसे फटाफट पुढे जात आहेत हे आपल्याला समजतही नाही आहे. तर म्हणून प्रत्येक दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे की आपल्याला खरंच त्याची जाणीव नाही आहे की मनुष्य जन्मामध्ये आपल्याला किती साऱ्या प्लस गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या पक्ष्यांकडे, प्राण्यांकडे नाही आहेत. आणि त्यामुळे त्याचा चांगल्यात चांगला उपयोग जर आपल्याला खरंच करायचा असेल तर अध्यात्मासारखं म्हणजे म्हणतात ना की श्रेष्ठ गोष्ट दुसरी कुठलीच नाही आहे. हे जे आपलं रोजचं रुटीन असतं, रोजचं जीवन असतं, घरासाठी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रोजच्याच आहेत. पण त्यातून सुद्धा वेळ काढून जेव्हा आपण अध्यात्माला लागतो, अध्यात्माच्या गोष्टी करतो, म्हणजे देवपूजेच्या गोष्टी करतो, देवासाठी काही करतो, तर तेव्हा
देवसुद्धा म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आहे, जी एनर्जी आहे चांगली, जी शक्ती आहे, तीसुद्धा तुमच्या सोबत, तुमच्या मागे नेहमी सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये उभी असते. तर माझी देवपूजा मी आवरली आणि त्यानंतर छान असा नाश्ता बनवला. आता मी जसं पूजेमध्ये जसं असते ना, तसंच मी माझ्या तब्येतीची किंवा बाकी इतर गोष्टींची सुद्धा मी तेवढीच काळजी घेण्याचा प्रयत्न करते. तर रात्रीच्या कालच्या छान चपात्या उरल्या होत्या, तर पोळ्या असंच ठेवण्यापेक्षा किंवा अशाच तर खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे, तो हा माझा पोळीचा असतो आणि सगळ्यांनाच घरामध्ये खूप जास्त आवडतो. मलासुद्धा खूप आवडतो. तर अशी आजची पूजा बघा किती छान झाली होती आणि जेव्हा घरामध्ये ना मी तुम्हाला सांगते खरंच अशी पूजा होते ना, तर इतकं घरातलं जे वातावरण आहे ना, ते खूप छान प्रसन्न होतं. बघा तुम्हाला व्हिडिओमधून इतकं प्रसन्न वाटत असेल, तर मला स्वतःला घरात किती प्रसन्न वाटत असेल. तसंच जर तुम्ही तुमच्या घरातसुद्धा जसं तुम्हाला जमत असेल, जसं जसं तुम्हाला होत असेल, वेळ मिळत असेल, तसं तुम्ही जर करत राहाल ना, तर आपोआप आपल्या घरातल्या इतर ज्या गोष्टी आहेत ना, त्या पण बदलायला सुरुवात होते. घरातल्या ज्या वस्तू आहेत, त्या जागच्या जागी ठेवणं, स्वच्छ ठेवणं, व्यवस्थित ठेवणं, हा पण एक त्यातलाच भाग आहे. असं नाही आहे, की आपण तासनतास फक्त पूजा करत राहिली, की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, असं नसतं. आपल्या ज्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा व्यवस्थित ठेवणं, स्वच्छ ठेवणं, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण जर घरात इतर गोष्टींकडे लक्ष देत नसू, घरातल्या व्यक्तींकडे लक्ष देत नसू आणि फक्त आणि फक्त जर देवपूजेच्याच मागे लागलो, तर ती देवपूजासुद्धा म्हणजे ती तुमच्या कामाची ठरणार नाही. कारण सगळ्या गोष्टींचं म्हणतात ना, की तारतम्य ठेवणं, बॅलन्स ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आज बरीच माहिती मी तुम्हाला सांगितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.